ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या विचारांना प्रथम तुम्हाला अभिवादन. उपस्थित बहुजन पंचायत समिती शाखा 554 या शाखेचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे पंचायत महिला मंडळ या महिला मंडळाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याप्रमाणे समितीचा संघ व बाल विकास समिती या चारही संघटनेचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, या ठिकाणी आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक व स्थायी सभापती सन्माननीय आनंदजी सुतार साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगरसेविका शशिकाताई सुतार मॅडम, त्याचप्रमाणे राजू शर्मा साहेब, बोरकर साहेब, अमर सुतार साहेब, ओके मॅडम, त्याचप्रमाणे या प्रभागातील सर्व सन्माननीय श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी चारही संघटनेच्या वतीनं भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी संपन्न होत असून मी सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या शाखेचे सन्माननीय सचिव विश्वजित जाधव, त्याचप्रमाणे पंचायत महिला मंडळाच्या सचिव कांचन कासारे यांना विनंती करतो की आपण जयहिंद स्तंभात पुष्प अर्पण करावे. त्यानंतर पंचायत महिला मंडळाच्या सेक्रेटरी कांचन कासारे आणि त्याचप्रमाणे आपले बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554 सेक्रेटरी उपसेक्रेटरी आपले विश्वजित जाधव दादा या दोघांना स्तंभाला हार घालण्यासाठी विनंती केली होती आणि त्या दोघांनीही पद्धतशीररित्या हार स्तंभाला घातलेला आहे आणि फोटो काढण्यासाठी सज्ज झालेले आहे दोघे. ठीक आहे. सो इथेच हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच महिलांनी आपल्या स्तंभाला पूजा करून घेतलेला आहे, आरती करून घेतलेली आहे. 5 महिला तिथे उपस्थित झालेल्या आहेत आणि आरती करून झाल्यानंतर पुढील कार्यक्रम काय असणार आहे ते तुम्हाला लगेचच कळेलच. आणि या दिवसाची उपस्थिती आणि टायमात झेंडावंदन झालेलं आहे आजच्या गतीला आणि छान पण वाटत होतं, प्रसन्न पण वाटत होतं. 76वा हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मॅडमनी झेंडा फडकवलेला आहे, गणांनी सलामी देखील दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या मागे सडकलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे झेंडा फडकवून झाल्यानंतर लगेच राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात झाली होती आणि लगेचच साहेबांचं तर ठीक आहे. चला आणि आपल्याला भेटण्याची संधी असते. त्यानंतरच आमचं दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रजासत्ताक दिन असो किंवा 15 ऑगस्ट असो आम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. ही आमची धनू आणि भाई आमचे जितन माझे हजबंड म्हणजे कारभारी धनी हे घेऊन जात असतात आमच्या दोघा मायलिकींना. तर आपण फक्त बसायचं मस्तपैकी, व्हिडिओ आपला चालू ठेवायचा आणि फिरण्याचं काम करायचं. तर आम्ही गेलो होतो पॅगोड्याला. तर पॅगोडा इथलं जे आहे CBD बेलापूरचं तर तो बंद होता, त्याच्यामुळे आतमध्ये बंद म्हणजे ज्यांचं विपश्यनाचं हे असतं ना मेडिटेशन त्यांच्यासाठी चालू असतं, बाकी सगळ्या गोष्टींसाठी बंद असतं. आणि त्यानंतर आम्हाला लागली होती भूक, पण त्यापूर्वी म्हटलं आपण एक छानपैकी ऊसाचा रस पिऊया, कारण की हे नॅचरल पद्धतीने आणि छान असं होतं. तर म्हटलं इथं थांबावं आणि प्यावं. तर बघू शकता तुम्ही इकडे ज्यूसची तयारी म्हणजे ऑर्डर देण्यासाठी गेले होते. निधी मस्तपैकी गाडीवर बसले होते आणि मी तिची छेड काढत होती. तिचे दात पडलेले आहेत तर, आणि तिला पण भूक लागली होती. थोडं तिचं अंग पण थोडं गरम वाटत होतं मला, कारण की उन्हामुळे पण झालं असं आणि थोडं वातावरण पण बेकार होतं. त्यानंतर आमचा संध्याकाळचा प्लॅन ठरला होता गार्डनमध्ये तिला जायचं होतं, पण दुपारी गेलो तर काय फिरायला नुसतं गाडीवरतीच फिरून आलो, बाकी काय पाहायला मिळालं नाही आम्हाला. मग ती म्हणाली की नाही मला गार्डनमध्ये जायचं आहे, मला खेळायचं.
मग तिला घेऊन आलो आम्ही सेक्टर 3च्या गार्डनमध्ये, ऐरोलीतल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये. आणि इतकं छान आणि प्रशस्त असं मोठं गार्डन आहे. इथे लहान मुलांचा प्ले झोन एरिया बघाल तर खूप मोठा आहे आणि माणसं पण तेवढीच, मुलांची गर्दी पण तेवढीच. आणि बाजूलाच मैदानामध्ये ना क्रिकेटची मॅचेस देखील चालू होत्या. तर मी आपली अशीच बसली होती आणि तिथून आवाज खूप येत होता. एखादी टीम खूप मोठ्या हर्षाने जिंकली होती आणि त्यांचा कालवा तिकडे चालू होता. तर निर्वीला म्हटलं चल आपण तिकडे जाऊन बसूया आणि तू तिकडे खेळ. तर हिला खेळत असताना लागलं तिच्या बोटाला. ठीक आहे, मी पण आपलं थोडं 2 शब्द बोलत होते इकडचं तिकडचं आणि थोडं कॅचअप करत होते. तर ह्या 2 महिला माझ्याकडे बघत होत्या काय चाललंय माझं ते. आणि लोकांना असंच वाटतं बरं हिचं काय, आणि अर्ध्या तरी लोकांना असं माहिती नाही आहे की काय आहे कसं आहे ते. मोबाईल घेऊन आपण काय करतो ज्यांना माहिती आहे ते समजून जातात आणि बाकीचे बघतच राहतात. सो तशाच त्या 2 भगिनी ज्या आहेत त्या माझ्याकडे बघत बसल्या होत्या. आणि त्यानंतर मी निर्वीला पण बघत होती, कारण की एवढ्या सगळ्या मुलांच्या गर्दीमध्ये ना मला दिसतच नव्हती निर्गी, एवढे बुटकसं वांग माझं. तर शोधत होती मी तिला, कुठे दिसते का, कुठे पळते ती. आणि तिच्या बोटाला पण लागलं होतं घसरगुंडी खेळत असताना. आधीच ती ऊन तापलं होती ती स्लायडिंग जे आहे ते, आणि ते घसरत येताना हातने जे लावले होते 2 साईडला ते घर्षण झाल्यामुळे तिथं लागलं तिला आणि थोडंसं रक्त आलं होतं. तर मॅडम मला दाखवायला पण आली म्हणून मला इथे लागलं म्हणून. पण तशी ती स्ट्रॉंग आहे, अशी ती घाबरत नाही किंवा रडणं हा प्रकार तिला जास्त माहिती नाही आहे. आणि आली, दाखवलं तिने आणि गेली. हे बघा इथे मला ते दाखवते, इथे बोटाला लागले, थोडंसं रक्त पण आलं. तर म्हणलं ठीक आहे काय नाही होत. तर मला म्हणे काय नाही होत गं, मी चालले खेळायला, मला खेळायला जायचं. आणि पुन्हा ती गेली. आणि त्यानंतर मी आपली इथे तसंच 1-2 व्हिडिओ पण क्लिक केले. त्याच पिरियडमध्ये बसले होते, बसायला पण कट्टा वगैरे आहे इथे छान असा. आणि त्यानंतर मी ह्यांना बघायला तिकडे मॅच बघायला बोलले होते की मी इथे थांबते म्हणून. आणि इथे जोरात मला आवाज आला की कोणती तरी एखादी टीम जी आहे ती जिंकलेली आहे. तर तो आवाज ऐकण्यासाठीच मी इकडे आले. बघते तर एक फोन झालेली आहे टीम, आणि ती टीम जी आहे ती यांच्या मित्राची होती. आणि मला एक हसायला अशा प्रकारे येत होतं ना की ह्यांच्या टीमची नावं जी होती ना, म्हणजे त्या टी शर्टवरती ती अशा प्रकारे टाकली होती ना, कविता, सविता, म्हणजे पाठीमागे यायलाच पाहिजे, संगीता, अशी म्हणजे मुलांच्या टी शर्टवरती नावं होती. आणि ती नावं वाचूनच मला खूप हसायला येत होतं. आणि तीच टीम जिंकली होती. आणि असं भव्य दिव्य असं मोठं गार्डन आहे. आपल्या गार्डनच्या बाजूलाच मैदान आहे मोठं. इथे सिनियर KG ज्युनियर KGची मुलं देखील येऊन इथे खेळू शकतात. निर्वीचं आपलं स्लायडिंग काय सुटत नाही, तिला दुसरं काय आवडत नाही गार्डनमध्ये गेल्यानंतर, फक्त तिला घसरगुंडीवरती खेळायचं असतं. बाकी झोक्याला वगैरे ती घाबरते. बाकी सगळे इथे खेळतात. आपले प्लेन झोंग आले होते सगळ्या त्यांनी आणि खेळत होती सगळी मुलं. मी आपली इकडे थोडं बघायला आली आणि इथे पण एक सीन क्रिएट झाला, तो कळेलच तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्यानंतर ते बघू शकता तुम्ही, इथे हिरो स्कूलची बिल्डिंग पण इतकी मोठी आहे ना. ह्या स्कूलमध्ये पहिला मी होते, ही नवीनवाली बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंगमध्ये मी होती आणि ही न्यू वन बांधलेली आहे. आणि असं ह्यांचं प्रशस्त असं मोठं सेक्टर 3चं गार्डन तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं. पण संध्याकाळी एकदा निघून गेली 6:30 की मच्छरांची अशी लाईन येते ना. आता बघू शकता मी आले इथे गार्डनला नीरूला घेऊन, बरोबर आहे. नीरू खेळते तिकडे, ठीक आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, ही नीरू इथे खेळते आणि ह्यांचं आणि माझं संभाषण चाललं होतं. तर हे मला म्हणताय अगं तुझा भाव आलाय तिथे मॅच बघायला. तर मला वाटलं खरंच आलंय म्हणून. तर म्हणतो बघ तिकडे भिंतीचे तो उभा आहे म्हणजे. तर म्हटलं ठीक आहे बघावं म्हणून. तुम्हाला बघायचं तर हा बघा, हा माझा भाव आहे. असं वाटलं कमेंट करा बरं.